नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, विशेषतः बायकांच्या, ज्याचं नाव आहे कोण बनेगा अच्छापती. हे साला रिश्ते में तो हम आपके लगते हैं दोस्त. नाम है सोनिया द घोस्ट. सॉरी, आपलं द होस्ट. आजचं आपलं विशेष आकर्षण आपले परीक्षक, अखिल भारतीय त्रस्त पत्नी संघटनेच्या नको माहिती. काय ग सुषमा, आधी महिला होस्ट कशी काय आली? ते नाही आलेत वाटतं. सांग हेमंतीला, ते अभिषेकला घरी खेळत आहे. ते सुपरस्टार असले तरी त्यांना घरामध्ये खूप इंटरेस्ट आहे. नो फोटो, नो नो फोटो. पुरे 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 झाला तुमचा सिलसिला. सॉरी सॉरी दादा, सॉरी. चला जजेसनी प्लीज थाना बंद व्हावं. या सोनिया, बरं काय होस्ट आणि जजेसनी मिळून सिनेमा खेळायचा का? नाही हो, येतीलच एवढ्यात. अहो अहो, पाय उचला की लवकर. की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पडता तसे पळा लवकर. चला. अगं बावळट का तू? इथे का आणलंय मला हेच कळत नाहीये. अहो इतके वैतागलाय का? आणि टेन्शन कसलं घेतलंय? घाबरू नका. आणि बिस्किटाचा पुडा देऊ का तुम्हाला मग? काही नको बिस्किट. हे तुझं टीव्ही शो वर येण्याची आयडिया मला मुळीच पटलेली नाहीये. मी आपला जातो गॅसच्या लाईनीत. अहो अहो, हा शो संपला की तुम्हाला तिकडे जायचंय. मी लाईनीत नंबर लावून आलीये. जायचंय तुम्हाला तिकडे. एकही संधी सोडू नकोस तू माझ्याकडून काम करून घेण्याची. अगं काय ते कोण बनेगा अच्छा पती. अगं त्यापेक्षा कोण बनेगा अच्छा बबड्या हे नाव हे कार्यक्रम असता तर माझ्या आईने कौतुक केलं असतं माझं. राहू द्या तुमच्या आईचं कौतुक. टीव्ही शोला जायचं ठरलंय की नाही आपलं? आपलं हा? तुझं हा? मी बळीचा बकरा. माझ्या नावाने बॉडी फाडू नको. असं काय करताय हो? छान छान बक्षिसं जिंकायचे आपल्याला. अहो ही चट्ट्यापट्ट्यांची साखरेची टिकल्यांचं पाकिट, 1 किलो मीठ, 1 किलो साखर सुद्धा, आणि ही मार्टमधून मिळालेली प्लास्टिकची बादली. अहो ती सुद्धा फ्री फ्री आणि फ्री. फ्री 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 काय बेकेचे डोळे लागले. त्यापेक्षा त्यांना म्हणा आम्हाला एक स्वयंपाकासाठी थोडं तेल आणि गॅस सिलेंडर द्या. तेलाच्या वाढत्या किमती पाहता बहुतेक स्वयंपाकघरात तेला फोडणी देण्यासाठी सुद्धा बँकेचं लोन घ्यावं लागेल. काहीही काय बोलतात. आपलं ठरलंय की मी स्पर्धकांनी आपल्या जागेवर बसून घ्या. नमस्कार. सोनिया, कार्यक्रमाला सुरुवात करूया का? आता फक्त एक जोडी यायची बाकी आहे. ती आली की सुरू करू. अहो सरपंच, चला की बिगी बिगी. टीव्हीवर दिसायचं आहे नवं आपल्याला. त्यांचं अवतरणच असं आणि का ते टीव्हीवाला प्रश्न विचारणार, त्यांची पहिल्या उत्तर द्यायचं बघा. नाहीतर बसा तोंडामध्ये तंबाखू दाबून आणि ठेवली की समजी बघतीस त्या दुसऱ्याच तेवढे घेऊन आणि मोहरायचा
ते टीव्ही वाला फोटो काढशाल त्या स्वतःचं भान नीट ठेवा. हा नाही तो बसा दातात दात करत घराघरात हे असलं संगीतात मग अंकांदोन महत्वाचं आहे का? त्या टीव्ही वाल्या बायका लईटात वगैरे असतात. नाही म्हणलं त्यासनी बघून शाळा तुमचं पाखरू लगेच फडफडायला लागल म्हणते मी. शिस्तीत राहा. चला वा मोर. चला चला मावशी बसा की पटकीनी. या या या. आटोपलं असेल तुमचं तर माझा घेऊन चला जोड्या तर एकदम जोमात आहे. करायची सुरुवात. हो. शुरू करते हैं पहला राउंड. प्रश्न क्रमांक 1. लग्नाचा वाढदिवस. लग्नाच्या वाढदिवसाला बायकोने विचारलं मी कशी दिसते तर काय सांगणं जास्त सुरक्षित आहे? ऑप्शन ए एकदम झक्कास अगदी अप्सरेसारखी दिसतेस. ऑप्शन बी पार्लरला गेली होतीस का तर. ऑप्शन सी छान दिसते. ऑप्शन डी काहीही न बोलता डोक्याला हात लावत गुपचूप क्रेडिट कार्ड काढून दे. अरे काय भंगार प्रोडक्शन आहे. त्याच्याशीच ऑप्शन देतात ते. मी उत्तर देतो. ऑप्शन सी छान दिसतेस. लग्न झाल्यापासून आज सगळ्यात एकच वाक्य म्हणत आलोय छान दिसतेस. तरी त्यावेळीचा प्रश्न असतोच मग काल खराब दिसत होते का? खोटं बोलू नका. तुम्हाला सांगते काल छान नटून उभी होते मी. तर म्हणतात कसे पांढरी साडी नेसलीये म्हणजे काय मयत वाटतं. अगं पण तू तोंडाला एवढं सनस्क्रीन चोपडलं होतंस की व्हाईट वॉश केल्यासाठी पांढरी पटाक्या दिसत होती. आता त्यात माझा काय दोष? ओके ओके ओके. सही जवाब ऑप्शन सी छान दिसते. देवी और सज्जनों अब मुड़ते हैं दूसरे प्रश्न पर. प्रश्न क्रमांक 2. किचन सायन्स. भाजीमध्ये बायकोने मीठ कमी घातल्यावर तिला ते न सांगता गुपचूप आपण घालून खाणं याला काय म्हणतात? ऑप्शन ए याला प्रेम म्हणतात. ऑप्शन बी भीती. ऑप्शन सी शहाणपण. ऑप्शन डी जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न. ह्याचं उत्तर देते मला. तेव्हाच म्हटलं होतं मी की तंबाखू खाऊ नका म्हणून. ऐकतील तेव्हा खरं रामा 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 रामा. म्हणून सांगतो बाई आमच्या कोल्हापुरामध्ये मिठाचा विषयच निघत नाही. आणि लाल पांढरा रस्सा असा ठसकेबाज असतो ना की जिभेला मिठाचा पत्त्या पण लागत नाही. हा तिखट बोलाल तर बायको अशी तिखट असल्यावर बोलायलाच नको. सरपंच गप्पा राहा. हे बा रेखा जया सुषमा कालच विचारत होते की भाजी वगैरे मिळाय का म्हणून. हा विसरला की काय तुम्ही? समोर उत्तरं द्यायची सोडून आपलं पुढं पुढं करत सुटलंय म्हणजे काय? त्याला भागा घेवाय चला. अहो सोनियाबाई मी आपला गपचूप मीठ घेतो. एकदा बोललो होतो मीठ कमी आहे. तर काय मिळालं माहितीये? स्वतः रांधा स्वतः वाढा. म्हणून आता मीठ काय साखर पण कमी असली तरी गोड म्हणून घेतो. असं गोड गोड मनुष्य आहे हो मी. फार फार गौडा हा. चला डायबिटीसची औषधं घ्यायची. उत्तर द्यायचं सोडून नको ते बोलत नसतात. बसा इकडे. छान छान मिस्टर गोडबोले. अहो एवढं बोललात एक ऑप्शन द्यायचं. होणारं गुण मिळाले असते.
सांभाळून घ्या ना जरा. तेच तर करते आतापर्यंत. थँक्यू. ठीक आहे. ऑप्शन सी शहाणपण हे बरोबर आहे. सब ध्यान से सुनिए. प्रश्न क्रमांक 3. बजेट. सेल मध्ये बायकोने 5,000 रुपयाची साडी फक्त 3,000 रुपयाला घेतली, तर तुमचे किती पैसे वाचले, खर्च झाले? ऑप्शन ए 2,000 रुपये वाचले. ऑप्शन बी 3,000 रुपये खर्च झाले. ऑप्शन सी मॅचिंगचे ब्लाऊज आणि दागिन्यांच्या नावाखाली अजून 5,000 रुपयाला खड्डा पडला. ऑप्शन डी तुमचे पैसे तर गेलेच आणि साडीच्या कपाटातली तुमची जागाही कमी झाली. अरे किती कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत हे. एवढे कठीण ऑप्शन्स तर मला 10वी अंकगणिताच्या पेपरात पण आले नव्हते. अहो सूर्यभाई, पैसे वाचले असते तर प्लास्टिकची फुकट बादली घ्यायला मी आलोच नसतो. अहो एवढ्या साड्या विकत घेते विकण्याकरता, आणि विकल्या नाही गेल्या तर स्वतःच वापरते आणि म्हणते कशी छान दिसते. अहो बँक बॅलन्स पाहत नाही, काही बजेट पाहत नाही, खर्च करत सुटते. अगदी अगदी बरोबर आहे. सहमत आहे मी तुमच्याशी. आमच्या घरी येऊन 30 रड आहे. लागो न लागो ते आईस्क्रीम बनवायचं मशीन काय, फूड प्रोसेसर काय, किचन मध्ये धूळ खात पडलेलं असतं. तुळशीबागेत जाईल तिथं ती आर्टिफिशियल ज्वेलरी घेऊन येते आणि त्याला मॅचिंग ड्रेसेस नाहीत म्हणून 2,000 रुपयाचे ड्रेसेस विकत घेते. मार्केटमध्ये कुठचाही मेकअपचा नवीन ट्रेंड येऊ, आमच्या घरी तो आलाच पाहिजे दुसऱ्या दिवशी. अहो खर्चाला कुठे काही धरबंदच नाहीये. याला उघडपट्टी येतो. तुम्ही काय म्हणणार सांगा मला. अहो उली घरोघर मातीच्या चुली. हो बाई माऊली, बघतेस आमची तेवढी उधळ पडते काय, आणि तुम्ही ती महागाची काय प्रोटीन शेक म्हणते मी. हा. अहो वर्षभरासाठी जिमचे पैसे भरता, एकही दिवस जात नाही त्याचं काय. अहो पण टीव्ही शो आमची उधळ साहेबांना पाणी द्या. साहेब तुम्ही जागेवर बसा. मॅडम जागेवर बसा. चला शांत. सोनिया, वेळ झाला. वाट बघतोय मी तुझी. सारखा फोन करतोय. शो संपला असेल तर चल घरी. सॉरी. अगं पाणी भरून ठेवलंय, कुकरच्या शिट्या झाल्या, भाजी करून ठेवली आहे, तुझी आवडती तिखट-मिठाची भाजी सुद्धा केलेली आहे. ए सांग बरं कशी वाटते ती? ओली म्हणजे शेणू बाबडू. तो किती छान झाली पुरी. काय ग बोलतू पण, कुठे तो अच्छापती शोधायला निघाली. सच्चापती राबतोय किचन मध्ये, त्याचं काही नाही तुला. अरे जाऊ दे, चल. होय. कमाले. कसं गोड वेडा आहे ग ते. अगो कोणी पुऱ्या पण करतो, कुकर सुद्धा लावतो. हा खरा अच्छापती. हा कसला अच्छापती, हा तर रस्सापती. चला तुझा शो बंद करा. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाह में